मॉर्निंग मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. किती दिवसानंतर आज ब्लॉग करतो आहे. मोठा ब्लॉग काढण्याचा आज किती दिवसानंतर चान्स भेटला. आज घरी कार्यक्रम आहे म्हणून ब्लॉग करतो. बघा काय कार्यक्रम आहे आज. रिदांतला लावून दिला आणि बघा कसा नाचतं. काय करणार, बॉटलींशिवायच नसतं. त्याला बोललो खाली नाच तर खाली नाचत नाही. नंतर दुपार झाली. आम्ही लगेच घेतलं संध्याकाळच्या कार्यक्रमासाठी जेवण करायला. सगळी अर्धी जेवण करायला. बघू शकता बाहेर सगळी एवढी कामं करतात नाही बाबा बिनकामाची. काय बोलते येते जोरात बोल. कामं आहेत काही. बरोबर आहे बरोबर आहे. कर कर काम कर. मित्रांनो बघा इथं पण झालेली आहे तयारी ऑलमोस्ट. इथं होणार आहे आज रात्री कार्यक्रम. इथं पण झालेली आहे तयारी. आहे बघा बॅनर पण लागलेला आहे. बघा बॅनर बघू शकता. साईड व्ह्यू स्टेज असणार आहे आपला. तर कार्यक्रम होणार रात्रीचे. लाईट बीट पण लावलेले आहे रात्रीच्या कार्यक्रमासाठी. भेटू मग आता थोड्या वेळात. विचार करत असाल नक्की कार्यक्रम तरी कसला आहे. तर आज आहे कार्यक्रम. उद्या बाबांचा बड्डे आहे म्हणजे 31 तारखेला. तर बाबांच्या बड्डेच्या निमित्ताने आज ठेवलेला आहे कार्यक्रम. खेळरंगा पैठणीचा बायकांसाठी कार्यक्रम ठेवलेला आहे आज. तर मित्रांनो आता झालेली संध्याकाळ ना. मम्मीने ठेवलेली आहे आपल्याला मस्तपैकी कॉफी. हे बघा हे दोघं रिदांत आणि शार्वी मस्तपैकी खेळत आहे तिथं मम्मीसोबत. मित्रांनो आता संध्याकाळ झालेली आहे आणि आम्ही सुरुवात केली जेवण वाढायची. खूप लवकर चालू होणार आहे आपला कार्यक्रम म्हणून लवकरच सुरुवात केली जेवण वाढायची. ही पोरा आलती घरी आहे ना, दाखवायला आणली ॲमेटी. हे कधी ॲमेटी बघायला आलतच नाही. हा बो मनीष निक ब्लॉग्स सर बिग फॅन सर. आज त्यांचा वाढदिवस आहे. पण वाढदिवस असताना सुद्धा म्हणजे आज वाढदिवसाच्या पूर्वसंध्येलाच आपण वाढदिवस साजरा करतोय. त्यांचा वाढदिवस साजरा म्हणजे वाढदिवसाचा हा कार्यक्रम असताना तानाजी पाटील पहिल्या रांगेत नव्हते तर तानाजी पाटील मागच्या रांगेत बसले होते. हा त्यांच्यातला मनाचा मोठेपणा. त्यानंतर पुन्हा जेव्हा त्यांचा सत्कार झाला त्यावेळेला सत्कार झाल्यानंतर मला असं वाटलं होतं की कदाचित ते परत जाऊन त्यांच्या जागी बसतील. पण तानाजी पाटील इकडे पायरीजवळ उभे होते. म्हणजे खरं सांगायचं तर राजकीय नेता किंवा आपला सरपंच कसा असावा याचं उत्तम उदाहरण तानाजी पाटलांनी घालून दिलेलं. यापुढे खरं सांगायचं तर तानाजी पाटील यांच्या जीवनामध्ये सगळंच काय अगदी ते चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आले नव्हते. त्यांच्या आयुष्यामध्ये कष्ट होते, यातना होत्या. पण या सगळ्या परिस्थितीमध्ये ज्या माऊलीनं त्यांना सावलीसारखी साथ दिली त्या माऊलीचं एकदा जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया. मी विनंती करतो अर्चनाताईंना की त्यांनी कृपया पुढे यावं. मला कल्पना आहे की आज तुमच्या मावशी गमावलेल्या आहेत त्यामुळे मावशीवर नितांत माय मरो आणि मावशी जगो आपण म्हणतो. मावशी आईसारखीच असते. याबाबत कोणाचं दुमत असण्याचं कारण नाही. पण मावशीच्या आत्म्याला शांती लाभावी म्हणून आज या ठिकाणी तुम्ही पुढे यावं अशी विनंती आहे. जोरदार टाळ्याने आपण अर्चनाताईंना इकडे आपण या ग्राउंड मध्ये बोलूया. टाळ्या म्हणजे जोपर्यंत इथे तोपर्यंत टाळ्यांचा ओघ चालू राहिला पाहिजे. आमचा स्वभाव कसा आहे एवढंच बोलाल. माऊलीचा ऊर भरून आलेला आहे मावशीच्या आठवणीत. त्यामुळे आता मी जास्त तुमचा वेळ घेणार नाही. फक्त उखाणा घ्या तानाजीरावांसाठी. आज त्यांचा वाढदिवस आहे. त्या वाढदिवसासाठी उखाणा घ्या. मावशी वरून बघते. जावयाचं कौतुक मावशीलाही होतं. त्यामुळे निश्चितपणानं मावशी वरून बघते. तिला ऐकायचं की माझी भाजी
अभिमानाने मिळवते मी महाराष्ट्राची महावस्त्र पैठणी. साहेबासारखे नेतृत्व लागले सर्वांच्या मनी. तानाजीरावांचं नाव घेते खेळ रंगाला पैठणी या कार्यक्रमाच्या प्रसंगी. क्या बात है. जी टाळी वाजवी नाही ना तिच्या आपला 100% बोलतोय मी बघितल्या आधी शांत बसला होता, नंतर टाळी वाजवली. काय वाटतंय? कार्यक्रम ठेवायचा बोलल्यावर जर पब्लिक नसेल तर कार्यक्रम ठेवण्यात मजा नाही आणि कार्यक्रम पब्लिक शिवाय होत नाही. बरोबर, समाधान वाटते. आणि आपण म्हणतो ना की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो. माझी ताई म्हणजे अर्चनाताई, काय सांगाल तिच्याबद्दल? कुठलीही गोष्ट करा, कधीही काही असो, कधी नकार येत नाही. कधी असं कसं होईल? उद्या तुम्ही बोलाल मी दुसरी आणतो, बरी पण टाळी जाता हो का देईल. हा गमती कार्यक्रमाचा काही काही म्हणजे कुठला डिस्कस करायचा असेल किंवा कार्यक्रम ठेवायचा असेल, खर्चाचा विषय असेल, सगळं काही कुठला मनाई नाही कधी. अगदी, म्हणजे खुल्या दिलानं सगळं स्वीकारणारी माऊली आहे. असं असताना सुद्धा तब्येत का होत नाही? नाही अजून पाहिजे थोडीशी. बरोबर आहे. जोरदार टाळ्या दादासाठी वाजूया आपण. दादाचा वाढदिवस केक आलाय का? हो. व्हेरी गुड. खरं तर आपल्या भारतीय हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे सरपंच साहेब. जनतेच्या हो मनात रुजलाय नेता हलई दिलवाला. असा जनतेच्या हो मनात रुजलाय नेता हलई दिलवाला. असा भातान गाववाला तो सरपंच तानाजी पाटील आला. असा भातान गाववाला तो तानाजी पाटील दादा आला. असा भातान गाववाला तो सरपंच मित्रांनो, पहिला खेळ तर चालू झालेला आहे. बुगांचा खेळ आहे. बघा कसा खेळतात सगळे. मित्रांनो, इथं दुसरा खेळ पण चालू झालेला आहे. केसांना एका हाताने चिमटा लावायचा, तर मजा घ्या खेळायची. इकडे उभा राहा. ये इकडे. वाकवलं बिचाराला. काय झाला? मोजूयात आपण गुण. घे इकडे आणि बकेट आता. मुकादमांच्या घरातला ना हा. काय बाबाचं नाव? मुकिरण. किरण. बघूया. सगळ्यात आधी याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा, कारण हा अत्यंत उत्तम पकवाज वाजवतो, तबला वाजवतो. त्यामुळे मुकादमांचा हा आन बान शान म्हटलं तरी हरकत नाही. मित्रांनो, इथं तिसरा खेळ पण चालू झालेला आहे, तर मजा घ्या तुम्ही. हा करा सुरू. थांबा. टाळ्या कोणी वाजवायच्या? हा मग करा सुरू. अरे देवा, 4 गुण मिळाले असते फटक्यात, पण चेंडू बाहेर गेला. 2 गुण. 4 गुण. आहा, 8 आणि 4 12. बघा, रियाताईंचा नेम लागला. टाळ्या वाजवा. एवढ्यात एका वेळेला 4 गुण 8 गुण मिळालेले आहेत. खेळ संपलेला आहे आणि या तिघीजणींना भेटली साडी. घरी जाता आता भेटलेला एक गिफ्ट फ्रेम आहे. बघू काय आहे आता. एकदम भारी अशी फ्रेम तर भेटलेली आहे. मस्त आहे, खूप भारी फ्रेम आहे. मग कसा वाटला ब्लॉग? रात्रीची यायला खूप लेट झाला म्हणून ब्लॉग एंडच नाही केला, तर आता सकाळी उठलो ना ब्लॉग एंड करतोय. कसा वाटला ब्लॉग? आवडला असला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.